you work hard, you will get success. बस एवढंच माझ्यासाठी सर्व काही होतं. आणि असं म्हणतात की एक जण पडायला आलं तर दुसऱ्याला सावरायचं असतं. मला जास्त इन्स्पायर करण्यात प्रिन्सिपल मॅडमांचा खूप मोठा वाटा आहे. आणि मला शिकवण्यासाठी सगळे शिक्षक सुद्धा खूप खूप छान शिकवतात. ॲक्च्युली त्यांनी सगळे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे ऐवजी ते इंग्लिशमध्ये पण सांगतात आणि मला आणि इतर माझ्या भावा बहिणींना मराठीत कळा म्हणून मराठीत सुद्धा सांगतात. बास मग कमी कशाची आहे. आज इथं पेरेंट्स असल्यास प्रत्येक जण अभिमानाने सांगतो की माझा मुलगा माझी मुलगी एनडीए करतेय. मग एनडीए करणाऱ्यांनी स्वतःच्या मनाला विचारा, आपण एनडीए करण्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करतोय का. एकच वादळ मनात उभा की बास मला बाकीचं जग दिसत नाहीये, मला माझे पेरेंट्स दिसत आहेत, मला माझे टीचर्स दिसत आहेत. बास त्यांच्यासाठी आपल्याला सगळं करायचं आहे. आपण इतरांपेक्षा वेगळी वाट निवडली आहे, फक्त त्या वाटेने चालायचं आहे. एकटी वाट कायम अवघडच असते इतरांपेक्षा. आपण आपले सगळे फ्रेंड्स सगळी फॅमिली सोडून इथं राहतोय. आता तुम्ही म्हणत असाल की ही मुलगी इतकी कशी बोलते, माझे पेरेंट्स इथं बसले त्यांना विचारा मी आधी अशी नव्हते. प्रत्येक क्षणाला फक्त रडत होते. धीर नावाची गोष्ट ते माझ्यात नव्हतीच, पण इथं आल्यावर ती मला शिकायला मिळाली. आणि ध्येयासाठी जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे पेशन्स. ते सुद्धा मला इथे आल्यावर शिकायला मिळाले. मी आज तुम्हाला माझं पूर्ण नाव नाही सांगितलं. सुरुवातीला मी नाही बोलले की माझं नाव पूर्ण हे आहे. मला माझी ओळख माझ्या करिअर मधून दाखवून द्यायची आहे, बोलून नाही. आज मला माझं नाव गौरी आहे, मला सगळी गौरी म्हणून बोलवतात. माझं आडनाव गुरव आहे, मला शिक्षक गुरव म्हणून बोलवतात. पण माझ्या बाबाचं नाव कोणाला नाही माहित. आजपर्यंत माझी ओळख ही होती की ह्यांची मुलगी ही आहे. पण मी 100% गॅरंटी देते की इथनं पुढे माझी ओळख ही असेल, माझ्या बाबाची ओळख ही असेल की एनडीए सिलेक्शन झालेल्या मुलगीचे बाबा हे आहे. आणि बास मला तेच करायचं आहे. ज्या दिवशी हा शब्द मी माझ्या कानावर ऐकेल समजा मी जग जिंकलं, माझ्यासाठी सगळं काही आहे. आणि करिअरसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ती म्हणजे युनिटी. आपण ज्या क्षेत्रात जातोय, आपण जी वाट निवडली आहे तिथे सगळ्यांना सोबत घेऊन चालावं हे आपल्याला संस्कार शिकवले जातात. आणि माझ्या एनडीएच्या माझ्यासोबत असणाऱ्या 10 कॅडेट्स त्या सुद्धा मला खूप मदत करतात. असं नाही की मी मराठी मीडियमच्या म्हणून मला काय त्या समजावून सांगणार नाही. स्कूलमध्ये जे लेक्चर्स होतात त्या मला ट्रान्सलेट करून सांगतात. आणि सगळे आम्ही एकत्र राहतो. काही चुकलं तर समजावून सांगतात. प्रत्येक जण हेल्प करतोय. तुम्ही तुमच्या मुलांची खरंच काळजी करू नका, ते इथे व्यवस्थित आहे. एवढंच की तुमच्या प्रत्येक अश्रू, तुमच्या प्रत्येक इमोशन्सची किंमत ते नक्कीच फेडणार आहे. आज मी इथं बसले तर माझे आजोबा तिथे रडतायत. त्यांच्या अश्रूंची किंमत मी नक्की फेडेल, मी तुम्हाला ही गॅरंटी देते. आणि माझे 2 शब्द मी इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning, one and all. I was standing before you to tell about my experience in my life in that school. I spent school since 3 years. When I joined this school first time, everything was new for me, and I spent some week after this. I come now that this school is the platform of my career, and since 3 years I have learned many things that is difficult for me. When I was the difficult without my family, slowly I started live without them, because the family is my life. Because of the school changed me, takes place in my life, and that best experience is the way of my walking in front of you, the way of learning of speaking, and how to behave. Thank you and one and all. Very good. तर माझं नाव हर्षद खांडेकर. मी ते 3रीपासून आहे आणि माझं इथं 9वं वर्ष आहे. ज्या वयात चड्डीची नाडीसुद्धा बांधत नव्हती त्या वयात मला ह्या शाळेत माझ्या आईने घालायला ठेवलं होतं. आणि तिथून TNCचा पहिला कॅडेट, सिनियर कॅडेट आणि स्कूल कॅप्टन. आता मी स्कूल कॅप्टन आहे. आणि ह्याच्यामधली जी डेव्हलपमेंट आहे, म्हणजे माझं जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असू दे, माझ्यातला कॉन्फिडन्स लेवल असू दे, त्यात जी काय डेव्हलपमेंट झालेली आहे ती फक्त आणि फक्त या शाळेमुळे झालेली आहे. आणि मी काही हुशार नाही आहे, पण माझं खूप स्टेज डेअरिंग आहे. मी खूप लहान वयात माझ्या आईपासून लांब गेलो. म्हणजे ह्या शाळेत घालायला डिसिजन झाला, कारण काही कारणामुळे मी शाळेत जात नव्हतो. म्हणजे घरात खूप मस्ती नसायची, म्हणून काही कारणामुळे मला शाळेत घालायला ठरवलं गेलं. खूप लहान वयात मी आईपासून वेगळा झालो. आणि ही तुमची पहिली पॅरेंट्स मीटिंग आहे. मी सर्व पालकांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही भेटायला ह्याचा अर्थ तुमचा पोरगा इंडियाची तयारी करतोय, तुम्ही त्याला मोटिवेशन दिलं पाहिजे, ना की त्यासमोर रडलं पाहिजे. मी काही पालकांना बघितलं, पोरगा आला की त्याला मिठीत घेतलं, रडा चालू केलं, तर तुम्ही तसं करू नका. कारण
तुम्ही इमोशनली वीक असतील, तुम्ही असतील पण तुमचा पोरगा उद्या कोण होणार आहे, इंडिया ऑफिसर होणार आहे, आर्मी ऑफिसर होणार आहे, त्याला इमोशनली वीक होऊन चालत नाही. म्हणून तुम्ही त्याच्यासमोर जितकं मोटिवेट करतात, जितकं तुम्हाला त्याला मोटिवेट करता येईल तितकं मोटिवेट करा. तुम्ही त्याला मोटिवेट करायचं त्यासमोर राहताय, तसं रडून चालणार नाही. आणि कसं आहे, कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. चाळणीत सुद्धा पाणी थांबू शकतं. काय म्हटलं मी, चाळणीत सुद्धा पाणी थांबू शकतं, फक्त ते पाणी बर्फात होण्यापर्यंत संयम ठेवावा लागतो. म्हणून कोणत्याही गोष्टीला संयम नका ठेवा. आपला तुम्ही इतकं सॅड नका हो, कारण तुमचा मुलगा तुमच्यापासून लांब आहे. याचा अर्थ तो तुमच्या म्हणजे विदाऊट पॅरेंट्स तो आता राहायला शिकला आहे. परत कोणतीही सिच्युएशन आली की त्याला कसं हँडल करावं, त्याला कसं फेस करावं, तोही तो शिकत आहे. म्हणून इतकंही काय घाबरायची गरज नाही. आणि मी सांगतो, मी जेव्हा मी तिसरी ते 8वीपर्यंत ज्या काही पॅरेंट्स मिटिंग होत्या त्या फक्त 2-3 महिन्याला होत्या, आणि आता तर दर महिन्याला पॅरेंट्स मिटिंग आहे. म्हणून तुम्ही दर महिन्याला तुमच्या मुलाला भेटू शकताय. तर आदरणीय प्रिन्सिपल मॅडम आणि गुरुवर्य, जे देश घडवण्याचं काम करतात त्या सगळ्यांचं, आणि मुळात शिवाजी महाराज जन्मावर पण तो दुसऱ्याच्या घरात, हा विचार बाजूला ठेवून माझ्या घरामध्ये सुद्धा एखादा इंडिया ऑफिसर भाव लेफ्टनंट भाव आहे, हा विचार डोळ्यासमोर ठेवून तुमच्या पालकांना म्हणजे पाल्यांना या शाळेमध्ये घातलेल्या पालकांचं मी इथे स्वागत करतो. खरं तर तुमची पहिली पालक मीटिंग आहे. आई बाबा होणं खूप सोपं आहे, आई बाबा होणं खूप सोपं आहे, पण पालक होणं थोडंसं अवघड आहे. आणि पालक आणि आई बाबामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आई बाबा हे इमोशनल असू शकतात, पण पालक हा व्यवहारिक असतात. तुमच्याशी मला काही गोष्टी गप्पा मारायच्या. मी सुद्धा पालक आहे, मला सुद्धा 2 मुलं आहेत. ज्या हेतूने तुम्ही तुमच्या पाल्यांना शाळेत घालता, आज सगळ्यांचं स्वप्न आहे की माझा मुलगा कमीत कमी काहीतरी त्याला डेस्टिनेशन दिलंय, तुम्ही एक गोल दिले, ध्येय दिले. ते ध्येय असं आहे की माझा मुलगा एनडीए व्हायला पाहिजे. ज्यांनी कमी वयात हा निर्णय घेतला, तर एनडीएची सगळी माहिती कारण शिक्षकांनी दिली असेल, मी तुमच्याशी चर्चा पण करणार आहे. एनडीए मध्ये लागतं काय नाही, आणि एनडीएचा कॅन्डिडेट आता हर्षद बोलला तुमच्यासोबत किंवा गौरी बोलली तुमच्यासोबत. सगळ्यात महत्वाचे काही गुण आहेत, त्यातला सगळ्यात महत्वाचं लिडरशिप. ज्याला लिडरशिप जमते ना, तो एसएसबीच्या इंटरव्ह्यूमध्ये बऱ्यापैकी क्रॅक. आता हा नेमका एनडीएचा आपली 12th का ठेवला असेल सिलेबस, बरं याला 16.5 ते 19.5 वय का ठेवला असेल. थोडा विचार करा, प्रत्येक गोष्टीचा विचार करायला सुद्धा म्हणजे पालकांनी सुद्धा. बरं माझा मुलगा एनडीएला गेला, आता एनडीएला तुम्ही अख्ख्या भारतातून 19च्या जवळ 16 ते 19 सीट्स आहेत अख्ख्या भारतात. मग माझ्या मुलीला या भारतामध्ये अख्ख्या म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जर सिलेक्ट व्हायचं असेल तर काय कष्ट घ्यावं लागतं. इतर परीक्षांचं स्वरूप नाहीये. तावून सुलाखून निघालेला 24 कॅरेटचा सोडून लागतो कॅन्डिडेटला परीक्षा. आणि मग कुठेही तुम्हाला सुद्धा फॉल्ट म्हणजे फार मोठा जहाज आहे, आणि त्या जहाजाला छोटं सुद्धा छिद्र असलं तर ते जहाज उडू शकतं. एवढ्या बारीक सारीक गोष्टीचा आत्तापासून आपण अभ्यास केला पाहिजे. जे मुलं 11वीला आहेत, जे 8वीला आहेत, तर 11वीला त्यांना मी ते फोकस करूनच बोलतो. एनडीएला 3 मार्गाने जाता येतं. सरांनी सांगितलं म्हणजे पालकांना माहिती व्हावं म्हणून सांगतो की एनडीए आज तुम्ही आला, सगळ्याच मुलांची एनडीए मध्ये भरती झाली, स्वागत आहे. पण ते नाही झालं पुढे. सगळ्यात पहिली गोष्ट, मी माझ्या देशाला लागणारा चांगला नागरिक घडवतोय, कारण शाळा ही खरं तर नागरिक घडवण्याचं पहिलं काम करते, रिमोट ऑफिसर. त्यामुळे वाईट वाटायचं काय कारण नाही. पण माझा मुलगा शिकतोय का, माझ्या मुलाच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत का. एनडीएचा कॅन्डिडेट किंवा कुठल्याही यूपीएससी किंवा कुठल्याही एमपीएससीचा किंवा कुठल्याही सीडीएसचा कॅन्डिडेट हा पोपटपंची चालत नाही. तुम्हाला 90% मार्क आहेत, 90% मार्कचा कोण बदलतो. तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये 300 मार्काचा मॅथ्सचा पेपर आहे, या 300 मार्काच्या मॅथ्समध्ये तुम्ही 225 मिनिमम 180 क्रॉस करता त्या मॅथ्समध्ये, हे खूप इम्पॉर्टंट. एनडीएमध्ये 3 प्रकार जात आहेत. आपल्याला ढोबळामध्ये एकच प्रकार माहित असतो. आता एनडीएचं मी तुम्हाला पुढेही सांगतो, खरं वस्तुस्थिती पालकांना सांगणं गरजेचं. एनडीएचा मागचा रिझल्ट जर काढला सगळा आतापर्यंत, 85% स्टुडंट्स और कॅन्डिडेट्स आर सिलेक्टेड की ज्यांचं बॅकग्राऊंड आर्मी. हे काय म्हणतो लक्षात येतं, काय म्हणतो हे लक्षात येतं, का म्हणतो हे लक्षात येतं. कारण त्यांच्या पालकांनी मुळापासूनच त्याला घडवायला चालतो. कारण त्यांना माहिती आहे की माझ्या मुलगा जर अफसर म्हणून जायचं असेल तर मला लहानपणापासून तशा प्रकारचं ट्रेनिंग द्यावं लागेल. म्हणून 85% स्टुडंट्स सिलेक्टेड फॉर ओनली आर्मी बॅकग्राऊंड स्टुडंट्स, म्हणजे ज्यांचे पालक आहेत. मग आपल्याला जायचंय त्याच्यात.
आपल्याला जायचं मार्ग माहित पाहिजे. बरं, नुसतं परीक्षेच्या माध्यमातून जाता येते का? एनडीएमध्ये नाही. एनडीएमध्ये 3 प्रकारे जाते. पहिला जो आहे तो 900 मार्काची एक्झाम घेऊन. या 900 मार्काच्या एक्झाममध्ये पहिलाच पेपर आहे तुमचा 300 मार्काचा मॅथ्स, नंतर 200 मार्काचा इंग्लिश आणि मग 400 मार्काचा तुमचा जीएस जनरल स्टडीजचा पेपर. आता ही एनडीएची परीक्षा युपीएससी थ्रू कंडक्ट केली जाते. याचं गांभीर्य काय म्हणतो मी आता तुमच्याच पालकांसाठी असं नाही. तुम्ही ज्या गावातून आलाय, ज्या शहरातून आलाय, त्या शहरामध्ये जर तुम्हाला तुम्ही विचारलं की माझ्या मुलाला तुम्ही एनडीएला का घातले किंवा तुमच्या मुलाला तुम्ही एनडीएमध्ये का घातले, माझ्या मुलाला घालू का, तर हे मिनिमम सांगता येईल. या 900 मार्काच्या एक्झाममध्ये मॅथ्स क्लिअर असेल तर पुढचे पेपर चेक करतात. मॅथ्स तुमचा क्लिअर पाहिजे. तुम्ही मॅथ्स जर कमी असेल तर पुढचे इंग्लिश आणि तुमचा जीएस पण चेक करा. आता टोटली युपीएससी थ्रू पेपर सेट केला जातो. एकाच दिवशी पेपर असतो. 900 मार्काची एक्झाम आहे. 900 मार्काच्या एक्झाममध्ये मिनिमम तुम्हाला क्वालिफाय व्हायला 450 अबोव्ह मार्क तुम्हाला 50% वरती मार्क लागतात. कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे मार्क हे शालेय जीवनासाठी नसतात. 99%, 98%, 92%, 80% तसे काय नसतात. युपीएससीचा टॉपर हा 33% असतो. हे युपीएससीच्या मार्काने, म्हणजे तिथे मार्काचा काही संबंध नाही. पहिला समजून घेणे काय म्हणतो. एमपीएससीचा टॉपर हा 56 मार्काचा 52 मार्काचा असतो पर्सेंटेज. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आकलन ही आहे. बऱ्याच मुलांना मी तरी दररोज नाही म्हणत तरी 1000 मिनिमम म्हणजे 500-1000 तरी मुलांच्या पर्यंत जातो पोहोचतो. आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणजेच काही माहिती नाही. तुम्हाला माहित असेल असं गृहीत धरा. त्याच्यावर किती लोक बोलू शकतात अभ्यास म्हणजे. एखादं पुस्तक घेतलं, पुस्तक तसंच्या तसंही म्हणजे अभ्यास होतो. तुम्हाला एनडीएमध्ये मॅथ्स ना, तुम्हाला मॅथ्स प्रश्नपत्रिका संपल्यावर घरी सुद्धा पण तिथे सुद्धा कारण कॅल्क्युलेशन स्पीड मेंटेन करता आला. आणि खरी परीक्षा तुमच्या अभ्यासाची नसते, तुमची मेंटली प्रिपरेशनची, तुमच्या डिसिप्लिनची. तुम्ही किती क्वेश्चन पेपर सोडवलेत, तुम्ही किती सेकंदात एक क्वेश्चन टॅकल करता याची परीक्षा असते. आणि म्हणून या सगळ्यांचा सराव व्हायला पाहिजे. आणि म्हणून पहिला सांगतो 11वी 12वीची जी पुस्तकं आहेत, एनसीईआरटीची पुस्तकं 80 to 85% सिलेबस हा एनसीईआरटीच्या पुस्तकातलाच असतो. महाराष्ट्रामध्ये एनडीए आहे, पण एनडीए मध्ये महाराष्ट्रीयन नाहीत असं बोललं जायचं. म्हणून यशवंतराव चव्हाणांनी एनडीए सातारा सैनिक स्कूल केलं आणि एनडीएची पण स्थापना करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे का तेव्हा महाराष्ट्रातच का? महाराष्ट्राला सैनिकी परंपरा लागलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ती परंपरा जोपासली. आज तुम्ही कुठलाही अधिकारी घ्या, नरवणे साहेब आपले असं आर्मी जनरल होते. मुळात बघा ही माणसं मराठी मीडियमची गौरी मराठी नाही बोलत की मराठी मीडियम इंग्लिश मीडियम. देयर इज नो एनी डिफरन्स इन इंग्लिश मीडियम and मराठी मीडियम. लँग्वेज इज नॉट मॅटर, नॉलेज इज. भाषा कधीच तुमच्या मतभेद नाही करत, तुमचं ज्ञान मतभेद करत. मराठीमध्ये ज्ञान कमी मिळतं आणि इंग्लिशमध्ये ज्ञान जास्त मिळतं, यामध्ये मी समजत नाही. मातृभाषेतून ज्ञान चांगलं आकलन होतं. जगाच्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. कारण इंग्रजीची तुमची एनडीएची जी परीक्षा देता ती ओनली 2 लँग्वेजमध्ये आहे. काय लँग्वेजमध्ये आहे? एक आहे इंग्रजी आणि दुसरी हिंदी. मग महाराष्ट्रीयन मुलं थोडंसं हिंदीकडे वळतात. आता आपल्याकडे तर इंग्लिश टीचिंग आहे त्यामुळे प्रॉब्लेम नाही, पण जनरली विचार करायला गेला तर हिंदी निवडतात. पण हिंदी इतकी ती किचकट आहे की हिंदी एक वेळ भीक नको पुत्रावर, इंग्रजी परवडली पण हिंदी नको असा विषय. कारण कधी हिंदीमधून आपल्याला कधी सुरू माहित नसतं, दाये बाय काय माहित नसतं, उर्वरित माहित नसतं, काही शब्द माहित नसतात आणि मग सगळा गोंधळ होतो. कारण थोडं तरी आपण इंग्रजीमधून ऐकलं नसतं. त्यामुळे मुलांना प्रिपरेशन करताना एक पालक म्हणून एक काळजी घ्या, मुलगा काही होऊ द्या, तुमचं एक स्वप्न आहे त्याने एनडीए व्हावं निश्चित, पण त्याच्या मूलभूत गुणाला त्याला कुठे काय वाटतं, भलेही तो उद्या एनडीएमध्ये नाही यशस्वी झाला तर वेळ पुढ नाही झाला म्हणून त्याच्याकडे कधी अपयशी म्हणून बघतो. एक नेहमी एक वाक्य उच्चारलं, ते वाक्य असं आहे, सक्सेसफुल पर्सन हॅज अ सो मेनी फादर्स बट फेल्युअर इज ऑन. यशस्वी पुरुषाला खूप बाप असतात पण अयशस्वी हा पोरका असतो. आणि मग अयशस्वी होणं म्हणजे काय? एखाद्या क्षेत्रामध्ये अयशस्वी झाला म्हणजे तो जीवनात अयशस्वी झाला. त्याला पुढे सीडीएसचं प्रिपरेशन करायचं आहे, त्याला पुढे बँकिंगचं प्रिपरेशन करायचं आहे. हा जो सिलेबस आहे 12वीचा, हाच सिलेबस तुम्हाला युपीएससीच्या IAS होण्याला पण कारणीभूत. असं नाही की एनडीए नाही जर म्हणून तो थांबला. त्याची वैयक्तिक जडणघडण काय आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पालकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शाळा तर करणारच आहे, कारण 12 महिन्यापैकी जवळपास 8 महिने शाळेकडे मुलं असणार. पण इतर बाबतीमध्ये त्याला फक्त काय विचार माहिती काय फोन केला ते मी पालक असेल तर मी माझ्या मुलाला अभ्यास किती केलास कधीच विचार. मी ज्यावेळेला पालक मिटिंगला जातो मला शेरा मारा म्हणते शाळेविषयी शेरा. कधी जर गेला तर मी माझे रिमार्क वाच, माझ्या मुलाला मार्क नाही मिळाला तर चालतील मॅडम, पण माझ्या मुलाचा कॉन्फिडन्स कुठे ठेवतो माझा अजूनही शेअर आहे.
आणि मी त्याचे मार्क कधी बघत नाही. काय होतं कम्पॅरिझनमध्ये मुलांचा खरा आत्मविश्वास जो आहे, कॉन्फिडन्स आहे, तो बनून पडतो. मुळात पहिली मी गोष्ट सांगतो आणि मी तुम्हाला लक्षात येईल की काय आहे आणि कशा पद्धतीने आहे. मी तुम्हाला मागच्या कालखंडामध्ये कदाचित सांगितलं असेल. ट्यूबलाईटचा शोध कोणी लावला? इन्व्हेन्शन कोणाचं ट्यूबलाईटचं? थॉमस अल्वा त्यांनी ट्यूबलाईटचा शोध लावला. त्याच्या नावावरती 1094 शोध आहे. या थॉमस अल्वा एडिसनला बरोबर वाटलं बघा काय म्हणतोय मी. आणि हे जर तुम्हाला पटलं ना, तुमचा मुलगा या विश्वात कुठेच थांबणार नाही, कुठेच त्याला अडथळा येईल. जेव्हा पहिल्यांदा ट्यूबलाईट तयार केली, ट्यूबलाईट तयार झाली किंवा बल्ब तयार केला, पहिला थॉमस अल्वा नंतर ट्यूबलाईट झाल्या, पण पहिला बल्ब तयार केला. अशा प्रकारचे बल्ब त्यावेळेला बऱ्याच संशोधकांनी तयार केले, पण त्या बल्बचं पेटंट घ्यायचं होतं. पेटंट म्हणजे काय? स्वामित्व, हक्क घ्यायचा होता, मालकी घ्यायची होती. आणि हा बल्ब जेव्हा तयार केला, हा बल्ब असा टेबलवर ठेवायचा होता, रूम होती आणि तिथे परीक्षक देणार होते, असे परीक्षक, आणि त्याला पेटंट देणार होते. म्हणजे तो प्रोग्राम आहे. आजच्या रात्री तो बल्ब ठेवायचा. तो बल्ब अशा मुलाकडे दिला, मुलगा पळत पळत गेला आणि जिथे बल्ब ठेवायचा होता तिथे गेला आणि टेबलला ठेचका आणि बल्ब फुटल्यानंतर थॉमस अल्वा एडिसनच्या सहकार्याने त्याला खूप शिव्या शकतो. अरे इतके अहोरात्र मेहनत करून तो बल्ब तयार केलायस आणि एवढं सुद्धा कळालं की तू त्या मुलाच्या हातात दिलास, तुला काय कळतंय का नाही? त्यातूनही थॉमस अल्वा एडिसन गप बसला नाही, शांत बसला नाही. थॉमस अल्वा एडिसनने एकच शब्द म्हणला, अजूनही माझ्याकडे रात्र आहे, मी रात्रभर जागतो आणि बल्ब तयार करतो, तुम्ही मला बोलू नका, तुम्ही फक्त मला वेळ द्या. त्या थॉमस अल्वा एडिसननं तो रात्रभर बल्ब तयार केला. तो बल्ब तयार केला आणि तो बल्ब त्या मुलाला बोलवून त्याच मुलाला फक्त ठेवायला सांगितला आणि म्हणला, बाळा माझं सगळं तुझ्यावर आहे. त्यावेळेला तो मुलगा अगदी सावधानपणे गेला आणि त्या टेबलवर त्याने बल्ब ठेवला आणि परत आला. त्यावेळेला पत्रकारांनी थॉमस अल्वा एडिसनची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये प्रश्न असा होता, विचारला, तुम्ही त्या मुलाच्या हातात बल्ब का दिला? त्यावेळेला थॉमस अल्वा एडिसनचं उत्तर होतं, बल्ब पुन्हा फुटला असता तर मी तयार केला असता, पण त्या मुलाचा आत्मविश्वास जर तुटला असता तर मी कधीच तयार करू शकलो नसतो, म्हणून मी त्या मुलाच्या हातात बल्ब. मुलं रडतात कशी? मुलं अशी रडतात मार्गाने. सगळेच 90 आणि 99% सगळे पुढे गेले असते. हर्षद काय म्हणला, मी तिसरी पासून येत आहे, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो कशाने? गौतम बुद्ध काय म्हणायचे माहिती? तुम्हाला कोणी विचारलं, गौतम बुद्ध एकदा बागेत फेरफटका मारत होते, त्यांना विचारलं, हे काय आहे? ते म्हणायचे, बाकी आपण काय म्हणतो नॉर्मली, हे झाड आहे. काय म्हणतो आपण? हे झाड आहे. कुठली वस्तू? हे काय माहित आहे, हे झाड आहे, हे पुस्तक आहे. पण गौतम बुद्ध नेहमी म्हणायचे, ते झाड होत आहे. अर्थ कळा तुम्हाला दोन्ही म्हणतात. तसा तुमचा मुलगा हा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये दिवसेंदिवस भर पडून पूर्णत्वाकडे वाटचाल करतो. आणि ही जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एका दुसऱ्या दिवसात होते. त्याला मिळणारा सहवास, त्याचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याची असणारी धारणा, फार महत्वाचा शब्द आहे. एखाद्या विषयाची धारणा काय आहे? मला गणित विषय आवडतो का? मग असे हर्षद 2 वेळा म्हटला की मी हुशार नव्हतो, असं कधीच म्हणायचं नसतं. पडलं तरी नाकवर पाहिजे आपलं, आपण पडलो तरी आपलं नाकवर पाहिजे. कारण तुम्ही स्वतःला सेल्फ सजेशन काय देत्या फार महत्वाचं. मला माहित नाही त्याच्यापर्यंत मी एकही शब्द प्रिपेअर केलेला नाही, मी एकही शब्द मी बोलत नाहीये. मला जे वाटतं ते मी बोलतो. प्रिपेअर केलं कदाचित तुमच्या उद्यापर्यंत पोहोचणार नाही, पण विदाउट प्रिपरेशन उद्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. दॅट इज द पर्सन. मग मी आता मी तसंच बोलायला लागलो, पोपडपंची करायला लागलो, ते म्हणजे उद्यापर्यंत नाही जाणार. खरी गरज काय आहे? म्हणून एनडीएचा पहिला मार्ग मी तुम्हाला सांगितला, 900 मार्काची एक्झाम. ही 900 मार्काची परत एसएसबी. मग बरीचशी महाराष्ट्रीयन मुलं आपली एनडीए प्री एक्झाम क्रॅक करतात रिटर्न, बट दे आर अनसक्सेस इन एसएसबी इंटरव्ह्यू. कारण एसएसबी इंटरव्ह्यू परत 900 मार्काचा आहे. त्या 900 मार्काच्या इंटरव्ह्यूमध्ये शॉर्ट स्क्रीन, लॉंग स्क्रीन, सायकोलॉजिकल टेस्ट, पिक्टोरियल टेस्ट, या सगळ्या टेस्ट घेतल्या जातात. आणि या टेस्टमध्ये तो मुलगा कोण आहे नाही, तो मुलगा काय आहे चेक केला. आणि या काय आहे या चेक मधून तुम्ही बाहेर पडला ना, मध्ये 24 तारखेला बिस्किट बाहेर पडतात. ज्याने एसएसबी इंटरव्ह्यू दिले त्याचा विषय संपला, त्याचं मेडिकल झाली, त्याचं सिलेक्शन एनडीए ऍज अ लेफ्टनंट म्हणून तो एनडीए खडकवासला इथे ट्रेनिंगला जाऊ शकतो. म्हणजे शेड्यूल कसं आहे? 5ला उठलं पाहिजे, 10:30ला लाईट बंद होतं. विदिन 30 मिनिट्स आवरून सगळं शेविंग करून ड्रेस करून यावं लागतं. मिनिमम अबो 50 पेक्षा अधिक गेम्स तुम्हाला दिवसभर खेळावं लागतं. स्टडी तुम्हाला करावी लागते. म्हणजे तुम्हाला ऍज अ कमांडो ट्रेनिंग त्याच्यापेक्षा हार्ड आहे. तुम्हाला एक ऑफिसर म्हणून तयार केलं जातं.
तर हे ऑफिसर म्हणून तयार होणं त्याची जडणघडण आतापासून झाली पाहिजे. म्हणून जिथे ही जी इथे मुलं आहेत किंवा हर्षदसारखे जे देतात मुलांना जास्त, त्यांची पहिली काय गोष्ट असेल तर त्या मुलाचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं. पहिल्यांदा उठल्यानंतर आय एम चॅम्पियन. हु इज यू? कोण आहात त्या मुलाला विचारा. आय एम चॅम्पियन. बस आय एम इंडिया कॅडेट. आणि हा आत्मविश्वास सकाळी उठल्यानंतर तुम्ही जो विचार करता चांगला की वाईट, तुम्ही जेव्हा चांगला विचार करून घरातून बाहेर पडता त्या दिवशी तुमचं चांगलंच होतं, आणि ज्या दिवशी तुम्हाला कंटाळा येतो त्या दिवशी तुम्हाला कंटाळा आलेला असतो. त्यामुळे सगळं जे आहे लाईफ इज अ माइंड गेम. माइंड गेम लक्षात ठेवा. ज्याचा मनावरचा अभ्यास चांगला आहे ना, म्हणून तरी 29व्या वर्षी गौतम बुद्ध बाहेर पडले. त्यांना काही कमी नव्हते की राजा होते, राजपुत्र होते. सिद्धोधनच्या पोटी तो जन्माला आलेला सिद्धार्थ 19 वर्ष बाहेर पडल्यानंतर 70व्या वर्षी त्यांना ते सगळं ज्ञान प्राप्त झालं, अष्टांग मार्ग प्राप्त झाला. आणि मग माझ्या मुलाला मित्रांनो मी एक गोष्ट घ्या, फार जनरेशन बदलत चालले, फास्ट बदलत चालले, कारण जनरेशनच्या हातात येणारी आधुनिक सोयी सुद्धा यामुळे त्यांची मेंटली सुद्धा मेंटॅलिटी बदलत चालली. आपण थोडंसं इमोशनली अटॅच होतो. अजूनही आपली पिढी थोडीशी बाबा चांगलं काय वाईट काय भेद करते, पण आजची पिढी ही टोटली प्रोफेशनल होत चालले, इमोशनला ब्रिलियन्स स्थान देते. आणि म्हणून आपल्या मुलाला घडवताना, पहिल्यांदा इंडियन घडवताना कधीही घरी आला त्याला मार्ग विचारण्यापेक्षा त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला बदल दिसतो. पहिली गोष्ट नसेल तर यू आस्क युअर टीचर. माझ्या मुलामध्ये मार्क कमी पडू द्या. मी काय म्हणतो बघा, कारण तुम्हाला मार्क आयुष्याची उडी पार करणार नाहीये. तुम्हाला आयुष्याची उडी पार करायला तुमचं व्यक्तिमत्व विकास फार महत्वाचा आहे. आणि यासाठी मग त्याला काय यायला पाहिजे, त्याचे सॉफ्ट स्किल डेव्हलप. आणि ते सॉफ्ट स्किल म्हणजे काय, मग इंटरव्ह्यू मला बोलता आलं पाहिजे. मला इंटरव्ह्यू एसएसबी इंटरव्ह्यू जाणार तुम्ही, तुमची इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू असतं, तुमचं ग्रुप डिस्कशन असतं, त्या ग्रुप डिस्कशनमध्ये मला बोलता आलं पाहिजे. एखादा मुद्दा दिला, महाराष्ट्राविषयी कोणतरी बोललं की आता मी जाणीवपूर्वक विधान करतो, बघा तुला पेटवलं असतं. कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये तुमची स्ट्रेस इंटरव्ह्यू नावाचा एक प्रकार असतो. त्या स्ट्रेस इंटरव्ह्यूमध्ये काय होतं माहिती का, आता मला छत्रपती शिवाजी महाराजांची खूप प्रेम आहे, खूप आदर आहे, पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कधी काही भारताचा शोध नावाचं पुस्तक आहे, पंडित नेहरू लिहिलेलं. आणि तिथे उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराज हे चोर होते असा उल्लेख केला पंडित नेहरू. तुम्हाला मुद्दाम स्ट्रेस करायचा, उचलायचं, पिनपोट उचलायचा आणि सांगायचं छत्रपती शिवाजी महाराज. कारण आदर्श कोण आहे आपला, नेहमी इंडियाला जाणारा कॅन्डिडेट म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हेड पण करतो लक्षात, कारण ते स्फूर्तीस्थान आहे. पण तुम्हाला मुद्दाम तुम्ही मेंटली किती प्रिपेअर आहात, त्या लगेच रिॲक्ट होता. रिॲक्ट झाला म्हणजे तुमच्यावर एनडीएच्या कॅन्डिडेटचे मुद्दे नाही आहेत. शांत डोक्याने विचार करावा लागतो. कुठली गोळी आली गोळी मारायची नाही, कुठलाही आदेश द्यायचा नाही, तुम्हाला एकदम कूल आणि काम राहावं लागतं. आणि मग अशा वेळेला प्रश्न विचारतात शिवाजी महाराज चोर होते, काय सांगू, काय उत्तर देणं, सुट्टीची लूट केली म्हणून ते चोर होते, त्याचा ऐतिहासिक बॅकग्राऊंड वेगळा आहे. तर तुम्हाला अशा क्षणी सुद्धा शांत बसता आलं पाहिजे. मग सुट्टीची लूट इतिहास सांगता आला पाहिजे, का केली ते सांगता आलं पाहिजे. आणि मग तुम्ही किती खरंच ज्ञानी आहात का नुसतं बरोबर वाचून आलाय, या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन असतं बरं का. म्हणजे तुम्ही युपीसीच्या इंटरव्ह्यूला जर कधी फेस होणार असाल, कारण ऍक्च्युअली कसे आहे तुमची एसएसबी इंटरव्ह्यू म्हणजे बाय हँडल ती करते युपीसी, म्हणजे युपीसी हा एनडीएचा एक पार्ट, एनडीए युपीसीचा पार्ट आहे. त्यामुळे युपीसीची एनडीएची इंटरव्ह्यू करणे त्या लेवलचे ऑफिसर्स असतात, त्या दर्जाचीच माणसं असतात. त्यामुळे तुमचं अफाट वाचन होतं. मग त्यांना एनडीए करायचं, त्यांनी पहिली गोष्ट की मी 900 मार्काचा पहिला पेपर. दुसरं तुम्हाला जेई मेन्स तुम्ही क्रॅक असणं गरजेचं. जेई मेन्स जेई ऍडव्हान्स 2 परीक्षा असतात. जर तुम्हाला आयआयटी मध्ये जायचं तर जेई ऍडव्हान्स द्यायला, आणि ही जर परीक्षा तुम्ही क्रॅक असाल तर तुम्हाला 900 मार्काची परीक्षा द्यायची नाही आहे, तुम्ही डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यूला जायचं. मग डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यूला जायचं असेल मग आतापासून मी 11-12ला मॅथ्स जर प्रॉपर केला आणि मी जेई दिली तर माझी तिकडची 900 मार्काची एक्झाम वाचली मी कमी कालावधीमध्ये, म्हणजे 11-12ला फुल कॉन्सन्ट्रेशन केलं आणि मी जेई दिली तर डायरेक्ट एसएसबीचं पेपर मिळाला. दुसरा तिसरा मार्ग आहे एनसीसी C+ सर्टिफिकेट असणं. आणि एनसीसीचं C सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुमची एक्झाम घेतली जात नाही, डायरेक्ट तुमची एसएसबी घेतली. म्हणजे 3 मार्ग तुम्हाला इंडियाला जायला उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आपला मुलगा कुठं बसतो याचंही भान असायला. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही जे इथं घातलेला आहात नरकेपणा पब्लिक स्कूलमध्ये, आणि आमचा मोठो सुद्धा आहे की आपली मुलं एनडीएमध्ये गेली पाहिजे. पण मी सांगतो जरी आपला मुलगा एनडीएमध्ये गेला गुड नाही गेला तर त्याला तिथे थांबवू नका. त्याला पुढे ऑफिसर होण्यासाठी सीडीएस नावाची एक्झाम, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस. एनी ग्रॅज्युएट जो आर्मीमध्ये एनी ग्रॅज्युएट फक्त 300 मार्काच्या परीक्षेमध्ये तो सीडीएस ऑफिसर. 100 मार्काची इंग्लिश, 100 मार्काचं मॅथ्स आणि 100 मार्काचं जीके बस. आणि डायरेक्ट त्याची एसएसबी इंटरव्ह्यू असते. म्हणजे याचं इकडचं प्रिपरेशन वाया जाणार नाही. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवा आणि तुम्ही सातत्याने त्याला एकच द्या की मुलाला तुला काय तू करतोस का, त्याला ती जाणीव करून द्या. ज्या माणसाला जाणीव आहे ना त्याच्यापासून यश दूर राहत नाही. वेगळ्या आहे. आज आपले 12 वाजले असतील, आणखी ठिकाणी काही सकाळचे 7 वाजलेले असतील. दुसरा पण भारतात आहे मी म्हणतो जय हिंद. थँक्यू. नावात काय असतंय, नावात सगळंच आहे. नाव माझं प्रकाश राजाराम साठे, माझी मुलगी तेजल. तेजलला आम्ही गेले 8वीपासून म्हणजे शाळाच बंद होती आणि शाळा बंद असल्यानंतर काय करायचं, कारण ती कॉम्प्युटर अभ्यास चालायचा.
मग सकाळी आम्ही फिरायला जायचो की तिचा टाईमपास व्हावा थोडासा, ती क्रिकेट व्हावी. आणि 8वीपासून जसं मी ट्रेकिंगला आम्ही सकाळी फिरायला जायचो, व्यायाम करायचं. मग तिच्या त्या फिरण्याच्या ज्यातून काही अशी मुलं एनडीएची तयारी करणारी, पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं मुली ते डोंगरावर पळायचे, धावायचे, त्याचे काही एक्सरसाइज व्हायच्या. मग त्याच्यात तेजलनी मला सांगितलं की मला मिलिटरीमध्ये जायचं आहे बाबा, मला एकुलती एकच मुलगी आहे आणि मिलिटरीमध्ये जायचं आहे, तर मनाची तयारी केली की मला तू करू शकतेस. तर गेली 3 वर्ष मी खूप तिच्याची मेहनत घेतली अभ्यासाच्या शिवाय. बरं का, म्हणजे मी अभ्यासाचं अजिबात लक्ष दिलं नाही. SSC बोर्डच होता, इंग्लिश मिडियमलाच होती. तिला किती मार्क्स पडले ते मी कधीच विचारलं नाही. की जसं एवढं सांगतो की तिला वाईट वाटतं की तेजल आम्ही पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून ती कधीच कुठल्या पॅरेंट्सच्या घरी राहिली नाही, कोणाच्या इतर माझ्या नातेवाईकडे कधीच राहिली नाही, पहिल्यांदाच राहिलेली आहे. त्यामुळे महिना दिली मला तिला थोडी स्ट्रगलमध्ये होती. पण ह्या यायच्या दिवशी आम्ही म्हटलं की तू यायचे, तू तयार होतीयस आणि ती तयार होऊन आलेली आहे. तेजलबद्दल आणखी एक बोलायचं म्हणजे खरंच आमच्यापासून पहिल्यांदा एवढी राहिलेली आहे आणि तिची जी तयारी होती की मला मिलिटरीमध्ये जायचं आहे आणि तसंच इथं वातावरण मला मिळालेलं आहे. त्यामुळे मॅडमचे, सुधीर सरांचे, वाजेला मॅडम आहेत, पाटील मॅडम आहेत, गाडी सर आहेत, ह्या सगळ्यांच्या मी इतक्या म्हणजे जवळीक आहे की माझ्या मुलीला मी तुमच्या ताब्यात दिलं आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी माझ्या मुलीला कधीच म्हणणार नाही की तुला एवढे मार्क्स पडले, तर तू फक्त इथं त्याच्या सगळ्यात अशी उठून राहा, कुठल्या गोष्टीला प्रत्युत्तर दे, प्रतिसाद दे, इतकंच मी बोलतो. थँक्यू. Nice word has spoken here. तो थँक्यू सो मच सर की ही सगळी माझी फॅमिली आहे आणि ते पण सपोर्ट करतायत मला आणि आपली मुलंही सपोर्ट करतायत. पालकांना फक्त एकच सांगू इच्छिते मी, जे मी नेहमी सांगते, परफेक्ट डिफेक्टिव्ह मॉडेल जमिनीवर येत नाही. काहीतरी इफेक्टिव्ह असेल, ते इफेक्टिव्ह काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि मुलाला थोडासा सपोर्ट करा. कधी चुकला तर ओरडू नका, समजावून सांगा की ते चूक आहे आणि ते का चूक आहे आणि का बरोबर आहे आणि त्यांनी काय करणं गरजेचं आहे. चूक आहे हे सांगणं खूप सोपं आहे, परंतु ते चूक दुरुस्त करून काय बरोबर आहे हे सांगणं खूप अवघड आहे. तर त्याची क्षमता तयार करा, त्याचा एक दृष्टिकोन तयार करा. तुम्ही सगळे छान पालक आहात, मुलांना सपोर्ट करा योग्य त्या गोष्टींसाठी आणि तेव्हाच रिझल्ट येणार आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की वाचणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना वाचणं गरजेचं आहे, पालकांनीही वाचणं गरजेचं आहे. वाचाल तर वाचाल हे लहानपणापासून वाचतोय आपण, फक्त वाचतोय परंतु वाचत नाही आहे. इथे सरांनी वेगवेगळी मार्गदर्शनासाठी पुस्तकं आणलेली आहेत मागे, ती अवेलेबल आहेत. कृपया जास्तीत जास्त पुस्तकं घेऊन मुलांना जास्तीत जास्त विचारांची श्रीमंती द्या. पैशाची श्रीमंती आयुष्यभर टिकत नाही, विचारांची श्रीमंती टिकते आणि ती देण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणण्यापेक्षा आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत अशी म्हणणारा समाज किंवा असे म्हणणारी घरं निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः सहकार्य करा. तुम्ही स्वतःही वाचा. ही पुस्तकं जी आहेत ही तुमच्यासाठी आहेत, तुमच्या मुलांसाठी आहेत आणि त्याचा फायदा घ्या. 100% रिझल्ट येईल ज्यावेळेस 100% मेहनत घेतली जाईल आणि ते सगळ्या बाजूनी असेल. आम्ही घेतोय, माझा स्टाफ घेतोय, सर येत आहेत, वेळोवेळी मार्गदर्शन करतायत, सरांचे सेशन्स कंटिन्यूस चालू राहतील, वेगवेगळे व्हिजिटिंग लेक्चर्स येतील. परंतु माझं नेहमीचं वाक्य आहे की छान सुंदर सुग्रास जेवण करू आपण, रांगोळ्या काढू, ताट मांडू, तोंडापर्यंत घास नेऊ, तोंडात घालू, परंतु चावणे आणि गिळणे ही प्रक्रिया विद्यार्थ्याला करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही छान शिक्षक आणू, इन्फ्रास्ट्रक्चर देऊ, बेस्ट एज्युकेशन फॅसिलिटीज देऊ, तुम्ही फीज भराल, तुम्ही सगळ्या गोष्टी द्याल, छान छान कपडे देऊ, परंतु अभ्यास केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे विद्यार्थ्याची जरूरत आहे आणि त्याची गरज आहे ती. आणि ते जर झालं योग्य प्रकारे तर आपल्याला यश हे 100% येणारच. आणि आपल्या विद्यार्थ्यांनी तसा मला प्रॉमिस केलेला आहे. केलंय की नाही? होणार आहे की नाही? जमणार आहे की जमवणारच? Teaching, not teaching staff, the principal didn't give us any chance to miss you. Thanks to his academy, because this is the place where decision making grows, where the discipline enters our life, where the confidence is built, and where we are trained to be the better person. Our principal man gives us motivation and inspires us to be successful in life. None other than those things are already given to us and are in continuity. We know we have great career. So I really thank our principal ma'am, our honorable chairman sir, for training us and nurturing us for a better future. And also thanks to Mr. George sir for motivating us. Thank you all.